दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला, यामुळे भाजप आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का बसला। राष्ट्रवादीचे नेते अशोक डक यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली। बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश आडसकरांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। अशोक डक हे आडसकरांचा प्रचार करत असल्याने महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचं टेन्शन। नागपूरच्या रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा काँग्रेस नेते सुनील केदार आणि श्याम बर्वे उघडपणे प्रचार करतात, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी। अमरावतीमध्ये भाजपचे बंडखोर रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणांनी प्रचार सभा घेतली। या प्रचार सभेतून नवनीत राणा यांनी अडसूळ पितापुत्रावर जोरदार टीका केली। बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी रमेश बुंदिलेंना निवडून द्या असं आवाहन नवनीत राणा यांनी दर्यापूरकरांना केलं। दरम्यान अडसूळ पितापुत्रांची सभेमध्ये त्यांनी खिल्ली सुद्धा उडवली। सातारा जिल्ह्यातल्या माण मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचंड चुरशीची होती। त्यातच स्वराज्य सेना पक्षाचे उमेदवार सत्यवान उंबासे यांनी ट्रम्पेट म्हणजेच तुतारी असा शब्दप्रयोग करत मतं मागितल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केला। यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी होती। देवेंद्र फडणवीसांच्या बॅगेची सुद्धा तपासणी झाली। यवतमाळ कोल्हापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅगांची तपासणी केली गेली। तपासणीचा हा व्हिडिओ शेअर करत भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली। काही लोकांना तमाशा करण्याची सवयच असते असा टोला भाजपनं लगावला। विरोधकांच्या बॅगा तपासणारी निवडणूक आयोग दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। पोलिसांच्या गाडीतून सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचले असा आरोप पुन्हा एकदा संजय राऊतांनी केला। मोदी आणि अमित शहांच्या बॅगा तपासणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगेची तपासणी करण्यात आली। लातूरच्या औसा तालुक्यातल्या किल्लारीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गडकरी हेलिकॉप्टरनं किल्लारीत उतरले। तिथं हेलिपॅडवर त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। भाजपने केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले। बॅग तपासणीचा हा व्हिडिओ विमानतळावरचा आहे। विमानतळावर सर्वांच्याच बॅगांची तपासणी होते, त्यात नवं काय असं राऊत म्हणाले। महाविकास आघाडी राज्यामध्ये 170 जागा जिंकणार असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला। तर विदर्भामध्ये आमचा चांगला स्ट्राईक रेट आहे। तर फडणवीसांच्या मतदारसंघात दहशतीचं वातावरण असून लोक समोरून बोलत नाही करून दाखवतात अशी टीका रोहित पवार यांनी केली। यंदाच्या निवडणुकीमध्ये तब्बल 55 उमेदवारांची नावं सारखी आहेत, त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे। अलिबाग मतदारसंघात मीनाक्षी पाटील नावाच्या 6 उमेदवार आहेत, तर रोहित पाटील आणि जयंत पाटील नावाचे सुद्धा काही उमेदवार आहेत। सारख्या उमेदवारांचे अपक्ष उमेदवार असल्यानं अधिकृत उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढणार। शिरूर हवेली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंच्या प्रचार सभेवेळी वाबळेवाडीतले ग्रामस्थ आक्रमक झाले होते। शाळेच्या बाबतीत घातपाताचं राजकारण नको असं म्हणत वाबळेवाडी ग्रामस्थांनी अशोक पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतली। महायुतीनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं। आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते कर्जमाफीचं आश्वासन देत आहेत असं वडेट्टीवार म्हणाले। निवडणुकीच्या तोंडावर भाजप पुन्हा नवीन जुमलेबाज करतायत। महायुती महापापी सरकार आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। भाजपनं गडचिरोली मतदारसंघाची लढत लक्षवेधी केली। ही जागा कायम राखण्यासाठी डॉक्टर मिलिंद नरोटेंनी वेगवान प्रचार केला। पुढच्या 5 वर्षांमधलं आपलं विजन त्यांनी मतदारांना सांगितलं आणि आपणच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला। उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघामधल्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे आणि भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख दोघांकडून जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्यामुळे उत्तर सोलापूर मतदारसंघात दुहेरी लढत पाहायला मिळते। पुण्यातल्या उरळी कांचरमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंचा रोड शो पार पडला। शिरूर हवेली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंच्या प्रचारार्थ रोड शो झाला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। धाराशिव तुळजापूरच्या वंचितच्या उमेदवार स्नेहा सोनकाटे यांच्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज प्रचार सभा घेणार आहेत। सभेआधी बेंबळी गावामध्ये प्रचार रॅली निघणार आहे। या सभेमध्ये लक्ष्मण हाके कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष। भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला। 2019 मध्ये जनतेनं ज्यांना निवडून दिलं ते चौकीदार चोर निघाले असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। बीड जिल्ह्यातल्या गेवराई मतदारसंघामध्ये विजयसिंग पंडितांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी विजयसिंग पंडित यांना निवडून देण्याचं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं।
राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सकाळीच मॉर्निंग ट्रॅकवर आले होते आणि तिथं त्यांनी मॉर्निंग वॉक करत आपल्या पक्षाचा प्रचार केला। उद्धव ठाकरेंची 14 तारखेला संभाजीनगरमध्ये सभा आहे आणि या सभेला येण्याचं त्यांनी लोकांना आमंत्रण दिलं। साताऱ्याच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा पदयात्रा आणि गावभेटीवर जोर आहे। इथल्या बिनकामाच्या आमदाराला घरी बसवणार असा इशारा घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना दिला। वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोस्ट टाकणाऱ्यांवर 2 दिवसात गुन्हे दाखल करा, कारवाई केली नाही तर अकोला जिल्हा बंद करू असा इशारा वंचित युवा आघाडीने दिला। उल्हासनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमृतवेला सत्संगाला उपस्थिती लावली। यावेळी फडणवीस प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यामध्ये दंग झाले होते। गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घेता आलं हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। जळगावातल्या खेडी शिवारामध्ये राहत्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 3 घरांना सुद्धा आग लागली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातल्या वस्तूंचं मोठं नुकसान झालं। जळगावातलं ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीनं श्रीराम रथोत्सव उत्साहात साजरा झाला। या रथोत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती। श्रीराम पंचायतनाची रथावर विधिवत स्थापना करत पूजा झाली। श्रीराम रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे। वाशिमच्या पद्मतीर्थावर प्रबोधिनी भागवत एकादशीच्या निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली। पुरातन मंदिरापैकी भगवान पद्मेश्वर मंदिर हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। नाशिकमध्ये बागेश्वर धाम वीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला विरोध केला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पत्रक जारी करत या कार्यक्रमाचा निषेध केला। अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम असल्याचा दावा करण्यात आला। धीरेंद्र शास्त्री हे संत समाजसुधारकांचा अपमान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानावर पुनरागमन करणार आहे। दुखापतीमुळे जवळपास वर्षभर तो मैदानापासून दूर होता, मात्र तो पुन्हा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झालाय। 13 नोव्हेंबरला होणाऱ्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश या सामन्यामध्ये शमी बंगाल संघाकडून खेळणार। नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण 5 वर्षांसाठी आमचं सरकार येणार असा दावा प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला। येणारं सरकार हे छोट्या पक्षांचं असेल असा विश्वास कडूंनी व्यक्त केला। सांगलीच्या पलूसमधल्या सभेमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मोठं वक्तव्य केलं। महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। आमच्या